हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इंदुना अकॅडमी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर या एक्झामसाठी आपण जो काही टेक्निकल क्वेश्चनचा एक सिरीज स्टार्ट केलेली आहे त्याचा हा थर्ड पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण न्यूट्रिशन आणि इम्युनलायझेशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहोत. तर आजचा पहिला क्वेश्चन आहे, अॅनिमिया इन इंडिया इज मेनली कॉज्ड बाय डेफिशियन्सी ऑफ कॅल्शियम, आयर्न, आयोडीन, व्हिटॅमिन डी. ओके, तर इथे करेक्ट आन्सर बघा. Anemia in India is mainly caused by deficiency of iron. ओके, आयर्न इम्पॉर्टंट असणार आहे कशासाठी? अॅनिमिया प्रिव्हेंट करण्यासाठी. कॅल्शियमच्या डेफिशियन्सीमुळे कोणतं होणार आहे? रिकेट्स होणार आहे. आयोडीनच्या डेफिशियन्सीमध्ये आपण बघितलं होतं काय होणार आहे? गॉयटर. आणि व्हिटॅमिन डी याच्यामध्ये पण रिकेट्स होतो. आणि कॅल्शियम कशासाठी इम्पॉर्टंट आहे? बोनच्या प्रॉपर डेव्हलपमेंटसाठी किंवा बोन फंक्शनिंगसाठी कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे. तर इथे बघा, क्वेश्चन नंबर 42, फूड फॉर्टिफिकेशन मीन्स. फूडचं जे फॉर्टिफिकेशन केलं जातं त्याला काय म्हणतात? रिमूव्हिंग न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड, ऍडिंग न्यूट्रिएंट्स टू फूड, कुकिंग फूड अँड ड्राईंग फूड. इथे करेक्ट आन्सर बघा काय आहे? ऍडिंग न्यूट्रिएंट्स टू फूड. म्हणजे फूडला कसं करतोय आपण? अजून जास्त न्यूट्रिएंट्स ऍड करून त्यांना एनरिच करतोय. त्याच्यामध्ये बघितलं असेल तुम्ही, कोणत्या फूड्स मध्ये बघितलंय? सॉल्ट्स. सॉल्ट्स मध्ये काय ऍड केलं जातं? आयोडीन. अजून राईस बघितलं असेल, पॉलिशिंग ऑफ राईस. त्याच्यामध्ये काय केलं जातं? अजून न्यूट्रिएंट्स ऍड केले जातात, जेणेकरून जी ही माल न्यूट्रिशन आहे किंवा लॅक ऑफ न्यूट्रिएंट्स, हिडन हंगर जे आहे त्याला कमी करण्यासाठी हे फॉर्टिफिकेशन ऑफ फूड केलं जातं. त्याच्यानंतर बघा, क्वेश्चन नंबर 43, आयोडाइज सॉल्ट प्रिव्हेंट्स. जे मी सांगितलं आता फॉर्टिफिकेशन ऑफ सॉल्ट केलं जातं, त्याच्यामध्ये आयोडीन ऍड केलं जातं. ते कशासाठी केलं जाते? काय प्रिव्हेंट करण्यासाठी केलं जातंय? अॅनिमिया, गॉयटर, डायबिटीज, ओबॅसिटी. इथे इलिमिनेशन बघा कसं करू शकता. डायबिटीजचं काहीच घेणं देणं नाही, ओबॅसिटी पण नाही, अॅनिमिया आणि गॉयटर. तुम्हाला माहिती आहे अॅनिमियासाठी इथे काय इम्पॉर्टंट आहे? आयर्न. म्हणून इथे आन्सर आहे गॉयटर. ओके, गॉयटर प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो? आयोडीन ऍड करतो सॉल्ट्स मध्ये. क्वेश्चन नंबर 44, विच व्हिटॅमिन डेफिशियन्सी कॉजेस ब्लीडिंग गम्स. एक व्हिटॅमिन आहे ज्याच्या स्टडीमध्ये आपण बघितलं होतं कोणत्या फ्रुट्स मधून मिळतं, आणि जर ते लॅकिंग असेल तर आपलं काय होणार आहे? ब्लीडिंग गम्स होणार आहे. तर व्हिटॅमिन ए आहे का, बी, व्हिटॅमिन सी का व्हिटॅमिन डी? इथे करेक्ट आन्सर आहे व्हिटॅमिन सी इज द करेक्ट आन्सर. याच्यामुळे काय होतं? स्कर्वी, आणि ज्याच्यामध्ये ब्लीडिंग ऑफ गम्स होणार आहे. ए कशासाठी इम्पॉर्टंट आहे? विजनसाठी. ज्याच्यामध्ये जर डेफिशियन्सी असेल तर नाईट ब्लाइंडनेस, आणि अजून कोणता तरी एक डिसीज आहे बघा, तो आहे झिरोप्थॅल्मिया. जे विटॅमिन विजनसाठी इम्पॉर्टंट आहे किंवा दृष्टीसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याला म्हटलं जातं व्हिटॅमिन ए. बी मुळे नर्व प्रॉब्लेम असू शकतात, आणि व्हिटॅमिन सी च्या याच्यामध्ये ब्लीडिंग गम्स, आणि डी आहे इम्पॉर्टंट फॉर बोन्स. क्वेश्चन नंबर 45, द मेन एम ऑफ न्यूट्रिशन एज्युकेशन इज. न्यूट्रिशन एज्युकेशनचा एम काय आहे? इन्क्रीज फूड प्रोडक्शन, चेंज फूड हॅबिट्स, सेल फूड प्रोडक्ट्स, रिड्यूस फूड प्राइसेस. कोणतं इम्पॉर्टंट आहे बघा एज्युकेशनच्या या बाबतीत? क्वेश्चन नंबर 45 चं करेक्ट आन्सर आहे चेंज फूड हॅबिट. जर सर्वांना हे माहिती असेल की कोणत्या फूड मधून कोणते न्यूट्रिएंट्स मिळतात, कोणतं हेल्दी आहे बॉडीसाठी, तर त्याच्यानुसार आपण सगळे काय करू शकतो? आपल्या फूडच्या चॉईसेस आहेत त्याच्यावरनं डिसाईड करू शकतो. दॅट इज चेंज फूड हॅबिट. नाव क्वेश्चन नंबर 46, बेसल मेटाबॉलिक रेट म्हणजे काय? रेफर्स टू BMR, refers to energy used during exercise, energy required at complete rest, energy used for digestion, and energy used during sleep only. क्वेश्चन नंबर 46 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, एनर्जी रिक्वायर्ड ॲट कम्प्लीट रेस्ट. दॅट इज बेसल मेटाबॉलिक रेट. इथे बघा, क्वेश्चन नंबर 47, स्पेसिफिक डायनॅमिक ऍक्शन, त्यालाच काय म्हटलं जातं? SDA. Specific dynamic action of food is related to digestion and metabolism of food, absorption of vitamins, storage of fat and water balance. What is the correct answer?
तर करेक्ट आन्सर आहे डायजेशन अँड मेटाबॉलिझम ऑफ फूड इज SDA. ओके, इथे बघू शकता डायजेशन अँड मेटाबॉलिझम करेक्ट. Question number 48. Which method is used for assessing dietary intake of family? 24 hours recall period किंवा वेटमेंट मेथड, फूड फ्रिक्वेन्सी मेथड अँड ऑल ऑफ द अबव. डायटरी इंटेक ऑफ फॅमिली साठी कोणता इम्पॉर्टंट आहे इथे? क्वेश्चन नंबर 48 चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, दॅट इज ऑल ऑफ द अबव. कॉमन सर्वे मेथड आहे 24 आवर्स रिकॉल. मोस्ट अॅक्युरेट काय आहे? वेटमेंट मेथड. आणि फूड फ्रिक्वेन्सी याचे काय? हॅबिच्युअल डाएट असेसमेंट. करेक्ट आहे आन्सर नंबर ऑप्शन नंबर डी. फूड अडल्ट्रेशन मीन्स, अडल्ट्रेशन म्हणजे काय? खराब होणं. त्याच्यामध्ये काय केलं जातं? वेगळे सबस्टन्सेस यूज केले जातात, ऍड केले जातात. 1. ऍडिंग हार्मफुल सबस्टन्सेस टू फूड, कुकिंग फूड प्रॉपरली, वॉशिंग फूड, आणि ऑप्शन नंबर डी स्टोरिंग फूड इन फ्रिज. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, दॅट इज ऍडिंग हार्मफुल सबस्टन्सेस टू फूड. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामध्ये फूड अडल्ट्रंट यूज केले जातात किंवा वेगवेगळे सबस्टन्सेस यूज केले जातात, ज्यांनी त्याला काय म्हटलं जातं? भेसळ. ओके, फूड अडल्ट्रेशन. क्वेश्चन नंबर 50. पाश्चरायझेशन इज मेनली यूज फॉर. मेनली असं बऱ्याचशा गोष्टींसाठी वापरलं जातं, पण इथे मेनली कशासाठी यूज केलं जातं? मिल्क प्रिझर्वेशन, फ्रूट कटिंग, ग्रेन स्टोरेज आणि व्हेजिटेबल ड्राईंग. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, मिल्क प्रिझर्वेशन. तसं बघायला गेलं तर लुईस पाश्चर यांनी फर्स्ट टाइम ही प्रोसेस डेव्हलप केली होती, ज्याच्यामुळे ते फ्रान्समध्ये डेव्हलप केली होती फॉर वाईन. वाईनचं जे प्रिझर्वेशन होतं त्यावेळेस वाईनमध्ये खूप जास्त कंटॅमिनेशन येत होतं आणि त्याच्यामुळे वाईन कसं होत होते? पूर्ण वेस्ट जात होते. त्याच्यासाठी लुईस पाश्चरनी ही प्रोसेस काढली होती, पाश्चरायझेशन फॉर. म्हणजे काय? एका नॉर्मल म्हणजे एक स्पेसिफिक हीटसाठी आणि स्पेसिफिक टाइमसाठी जर एखादं ही वाईन किंवा मिल्क जर हीट केलं तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल लोड कसा होतो? कमी होतो आणि ती त्याची लाईफ स्पॅन वाढू शकते. पण आपण मोस्टली ते कशासाठी यूज करतो? मिल्क प्रिझर्वेशन किंवा मिल्क जास्त टाइम पर्यंत थांबवण्यासाठी, प्रिझर्व करण्यासाठी. The question number 51. Which of the following is method of food preservation? Drying, refrigeration, salting, and all of the above. What is the correct answer? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. ड्राईंग पण केलं जातं. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल जे फ्रुट्स आहेत ते ड्राय केले जातात. अजून काय केलं जातं? फिश असतात, फिशला पण ड्राय करतो आणि त्यांना जास्त टाइमसाठी प्रिझर्व केलं जातं. तर रिफ्रिजरेशन मध्ये काय केलं जातं? एक कोल्ड टेम्परेचर वरती ठेवले जातात. कोल्ड टेम्परेचर वरती नॉर्मल घरातले तुमचं फूड असू द्या किंवा दुसरे काही फिशेस पण लॉंग टाइम पर्यंत काय केले जातात? एका आईस याच्यामध्ये ठेवले जातात. सॉल्टिंग मध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर पिकलिंग ऑफ फ्रुट्स, ज्यावेळेस त्यांना एक हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट मध्ये ऍड केले जातात तर तिथे मायक्रोबियल लोड कसा होतो? कमी राहतो, कारण की जास्त हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे. आणि हे सर्व कशासाठी यूज केले जातात? फूड प्रिझर्वेशन साठी. Now question number 52. Which organization gives recommended dietary allowance in India? World Health Organization, ICMR, UNICEF, and FAO. What is the correct answer? Recommended dietary allowance. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, ICMR. ओके, आता ह्या व्हॅल्यूज कशा असू शकतात? डिफरंट असू शकतात फॉर एज, सेक्स आणि ऑक्युपेशन. ओके, त्याच्यामध्ये किती काम केलं जाते त्या व्यक्तीकडून, त्याचं एज ग्रुप काय आहे, ते फिमेल आहे का मेल आहे, याच्यानुसार काय असू शकते? डायटरी अलाउन्स वेगवेगळे असू शकतात आणि कोणी दिलं जातं? ICMR ने. क्वेश्चन नंबर 53. Which nutrition program provides supplementary nutrition to children under 6 years? ओके, आपण याचा मागच्या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन स्टडी केलेला आहे. मिड डे मील प्रोग्राम, ICDS, पल्स पोलिओ प्रोग्राम, NRHM.
What is the correct answer? Supplementary nutrition to children under 6 years. Question number 53 चं करेक्ट आन्सर बघा, ICDS. ओके. आता मिड डे मील च्या केसमध्ये बघा, जे स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आहेत त्यांना हे फूड दिलं जाणार. ICDS मध्ये जे 6 इयर्स पेक्षा कमी आहेत प्लस लॅक्टेटिंग वुमेन आणि प्रेग्नेंट वुमेन या वुमेन्सला काय दिलं जातं? फूड दिलं जातं. दॅट कम्स अंडर ICDS. आणि जो पल्स पोलिओ आहे तो काय इम्युनायझेशन किंवा वॅक्सिनेशन प्रोग्राम आहे, तो फूड डिस्ट्रीब्युशन किंवा फूड न्यूट्रिशियस फूड चिल्ड्रन्सला दिलं नाही जात, यामध्ये त्यांना वॅक्सिनेशन दिलं जातं. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 54. बॅलन्स डाएट शुड कंटेन हाऊ मेनी मेजर न्यूट्रिएंट्स? एका बॅलन्स डाएट मध्ये कोणकोणते न्यूट्रिएंट्स असायला पाहिजे, इथे त्यांची किती काय नंबर सांगायचा आहे तुम्हाला. 3, 4, 5, 6. क्वेश्चन नंबर 54. The correct answer is option number D, 6 nutrients. त्याच्यामध्ये काय असणार आहे? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, व्हायटामिन्स, मिनरल्स अँड वॉटर. ओके. तर क्वेश्चन नंबर 55. मेजर फंक्शन ऑफ प्रोटीन इन बॉडी इज? बॉडीमध्ये प्रोटीनचं इम्पॉर्टंट फंक्शन काय आहे? एनर्जी प्रोडक्शन, बॉडी बिल्डिंग अँड टिश्यू रिपेअर, रेग्युलेशन ऑफ टेम्परेचर अँड वॉटर बॅलन्स. प्रोटीनच्या केसमध्ये बघा करेक्ट आन्सर असणार आहे बॉडी बिल्डिंग अँड टिश्यू रिपेअर. ओके. क्वेश्चन नंबर 56. अ 2 years old child presents an edema. इडिमा म्हणजे काय? सूज येणे. फॅटी लिव्हर, हेअर डिस्कलरेशन. द मोस्ट प्रोबॅबल डायग्नोसिस इज? याला कोणता प्रॉब्लेम असू शकतो? मॅरास्मस, वॉशोकर, रिकेट्स, स्कर्वी. टेल मी द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 56 बघा, इथे आपण इडिमा पाहिला होता लास्ट केस मध्ये, कशाच्या रिलेटेड होता? प्रोटीन डेफिशियन्सी, दॅट इज वॉशोकर. ओके. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 57. अ चाइल्ड विथ सिव्हिअर वास्टिंग, नो इडिमा अँड ओल्ड मॅन अपीअरन्स इज सफरिंग फ्रॉम? वॉशोकर डिसीज, मॅरास्मस, पेलेग्रा आणि बेरीबेरी. 57. मॅरास्मस. का बरं इथे आन्सर मॅरास्मस आहे? ओल्ड मॅन अपीअरन्स म्हणजे काय? खूप जास्त कमी वेट असणार त्याच्यामध्ये. मॅरास्मस मध्ये बघा प्रोटीन प्लस काय असणार आहे? एनर्जी किंवा त्याच्या कॅलरीज कमी असणार आहेत. या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस कमी असतात त्याला म्हटलं जातं मॅरास्मस. आणि या केसमध्ये काय? इडिमा नाही. जर इडिमा असला असता, सूज असली असती त्याच्या पायामध्ये आणि फेसवरती, तर त्याला कसं कन्सिडर केलं असतं? वॉशोकर मध्ये. आणि याच केसमध्ये तो कसा आहे? इडिमा नाही, पण कसा आहे? ओल्ड मॅन अपीअरन्स अँड इज सफरिंग फ्रॉम, दॅट इज मॅरास्मस. ओके. तर क्वेश्चन नंबर 58. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ बॅलन्स डाएट? आपण जे आता 6 कंपोनंट्स बघितले होते, 6 न्यूट्रिएंट्स आहे ज्यांना कसं कन्सिडर केलं जातं ऍज अ बॅलन्स डाएट मध्ये, याच्यामधलं कोणतं नाही? न्यूट्रिएंट्स, वॉटर, अल्कोहोल अँड रॉ एज. इथे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, अल्कोहोल. ओके. क्वेश्चन नंबर 59. द मेन सोर्स ऑफ व्हायटामिन B12 इज? फ्रुट्स, एनिमल फूड्स, सिरियल्स आणि व्हेजिटेबल्स. व्हायटामिन B12 हे कशातून मिळतं? तर ते आहे एनिमल फूड्स मधून. ओके. इम्पॉर्टंट सोर्स आहे एनिमल फूड्स फॉर व्हायटामिन B12. क्वेश्चन नंबर 60. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिच सोर्स ऑफ डायटरी फायबर? रिफाइंड शुगर, होल ग्रेन्स, बटर, ऑइल. तर इथे बघा ऑप्शन खूप सिंपल आहे, याचा आन्सर असणार आहे होल ग्रेन्स. ओके. नो फायबर. रिफाइंड शुगर मध्ये फायबर्स नसते, फक्त रिच इन फायबर असणारे आहेत होल ग्रेन्स. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण 20 क्वेश्चन्स कंप्लीट केलेले आहेत आणि या पुढील लेक्चर्स मध्ये आपण असेच MCQs घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होईल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल आणि तुमचं सिलेक्शन एकदम पक्का करण्यासाठी हे आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपण लवकरच बॅचेस स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर एकदा
डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही याच्याबद्दल इन्क्वायरी करू शकता. धन्यवाद. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.